हे असं वातावरण झालं मित्रांनो बघा. सगळीकडे धुकं आले बरं का. आणि जवळचा माणूस सुद्धा दिसेना. तर आपण जर कोबीकडे गेलो ना आणि ऊस वगैरे सुद्धा दिसत नाही मित्रांनो. तर हे आपलं यज्ञ मंडप वगैरे नाही का. आणि हा अखंड मोठा मंडप आहे मित्रांनो. इथं सगळं कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे चालणार आहे. आणि नदी जवळ असल्यामुळे मित्रांनो अजिबात काहीच दिसत नाही बघा. संपूर्ण धुकं असं झालंय बघा. खूप धुकं आलंय मित्रांनो. आणि हे ना पिकासाठी थोडंसं हानिकारक राहतं बरं का मित्रांनो. कारण लहान लहान रोपं राहताना ते जळी वगैरे राहतात हे धुक्यामुळं. आणि आपल्या का आता कोबी वळून गेले त्याच्यामुळे काही अडचण नाही मित्रांनो बरं का. पण तरीच कारपिया वगैरे असे रोग त्याच्यावरती येत राहतात. आता हे मंडप इथं मित्रांनो इथं संपतोय बरं का. 2 मिनटं चालत मित्रांनो एवढा मोठा मंडप आहे आपला. आणि इथं स्टेज वगैरे आता इथं पुढं काही दिसत नाही, फक्त अँगल वगैरे दिसतं. आणि लहान मुलगाने काय मित्रांनो ऊस वगैरे तोडत होता ना, तो ऊस आहे बरं का मित्रांनो. आता तोडून बरेच दिवस होऊन गेले, 2-3 महिने 2 महिने उलगून गेले. आणि हे धुक्यामुळे ना काहीच दिसत नाही. एवढं डेंजर दाट धुकं आलं मित्रांनो बघा. आणि आपल्या जवळ आहे ना नदी असल्यामुळे आता जास्त दाट झालं मित्रांनो. इथून समोरचा माणूस सुद्धा दिसत नाही, किती लांबपर्यंत दिसणार नाही मित्रांनो बघा. असं जर कॅमेरा केला ना जरा इकडे समोरच्या साईडला पाठीमाग सुद्धा आपल्या काही दिसत नाही. आणि इकडे समोर साईडला बघा ते कोबीच्या वरती ना असं धुकं पड दवबिंदू सारखं झालं असेल बघा. आता आपली कोबी वगैरे वळायला लागली मित्रांनो. आणि इथं वरती जर पाहिलं सगळी काय असं धुकं असं खालून थोडंसं दिसतं मित्रांनो, थोड्या अंतरापर्यंत. असं लांब अंतरापर्यंत दिसत नाही. आणि इकडे आपला मंडप वगैरे तर मंडप थोडा त्याचे बांबू बल्ल्या वगैरे दिसते बरं का मित्रांनो. आणि इकडं कोबीचं थोडं अंतरापर्यंत दिसतं मित्रांनो. आपण चालत जर पुढे जर गेलो ना, आता इकडे जास्त दाट झालं बरं का. असतो ना इकडे समोरच्या साईडला जास्त दाट झालं. आणि इकडे समोरच्या साईडला मित्रांनो गंगा गोदावरी नदी बरं का. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलंय का महापूर आल्यानंतर काय परिस्थिती राहते नाही का. तर आपण चालत आता चारीपर्यंत आलोय. इकडं आपण निंबाऱ्या वगैरे पप्पाया नाही का असं दाखवलंय दर व्हिडिओमध्ये. आता इकडे बघा एकदम काहीच दिसत नाही मित्रांनो. एकदम अंधार असा झालाय. असं जवळून जर खाली कॅमेरा केला तर दिसतं, आणि वरती जर कॅमेरा केला तर वरती काहीच दिसणार नाही बघा. हे बाई पपई वगैरे आपले सगळं असं वातावरण राहतं मित्रांनो. आपल्या 2-3 दिवसापासून असं चालू आहे. याला आपल्या इकडं ना धुई म्हणत्या बरं का. नाशिक विभागामध्ये धुई वगैरे म्हणतात मित्रांनो. तुम्ही जर आमचे डेली ब्लॉग बघत असाल मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पपई पिकत आलं मित्रांनो. 2 महिन्यापासून पिकायचं काही नाव नाही घेऊ राहिले. कारण जसजशी थंडी वाढली ना, आता धुईचा काय प्रकार आहे काही कळेना. आता इथल्या थोड्या पिकल्या बघा. आणि धुई एवढी प्रमाणात आहे का काही त्याला येच नाही बरं का. आणि दरवेळेस आपण इथून बारे वगैरे द्यायचो सोयाबीनला, ते बारे मित्रांनो आपलं. आणि नारळाचे झाडं वगैरे आपली. आता या फांद्या आपल्याला ना मित्रांनो कार्यक्रमाला लागणार आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा फांद्या तोडावं लागणार आहे. तर इथे एक 2 नारळ होते मित्रांनो. मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता हे जवळ आल्यानंतर दिसतं मित्रांनो. पण असं जर इकडे फिरलं ना, ते बघा समोर साईडला एकदम अंधक झाले सगळं मित्रांनो. अशा ह्याच्यामध्ये जर गाडी चालवणं चुकीचं राहतं बरं का अशा धुईमध्ये. कारण समोरचं काही दिसतच नाही डायरेक्टली. मग त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं गाड्यांचे वगैरे असे अपघात वगैरे होऊ शकतात नाही का. मग अशा ह्याच्यामध्ये गाडी न चालवली किंवा फॉग लाईट वगैरे आता नाही गाड्यांना, याला फॉग म्हणता ना, धुकं म्हणजे. तर आपल्या मराठी भाषेमध्ये आम्ही इकडं धुकं म्हणतो. धुकं, धुई बऱ्याच ठिकठिकाणी वेगवेगळे नावं म्हटलं जातं बरं याला. आणि आता जास्तच झाले मित्रांनो बघा. आता समोर जर चालत आपण गेलो तर आपण असं चालत चालू आहे बघा. हे बघा असं समोरच्या साईडनं आपण चालत चालू आहे मित्रांनो. आता मागच्या साईडला काही दिसणार नाही बघा.
मागच्या साईडला काही जर वस्तू असेल तर ती दिसणार आणि आता समोरच्या साईडला आपल्याला मंडप वगैरे दाखवायचा बघा. ती धुई एवढ्या प्रमाणात आहे का काही त्याला प्रमाणात नाही बा. आणि दिशा जर भरकटलं ना मित्रांनो हे बघा फक्त असं वरती दाखवलं नंतर दिसतं एवढी धुई हल्ली साकसाक. आणि रोगट वातावरण राहतं मित्रांनो हे पिकासाठी हानिकारक राहतं बरं का. असं अँगलच्या इथून जर चाललं ना तर बरोबर सगळं दिसतं मित्रांनो. आणि बरीच धुई आली बरं का मित्रांनो सकाळी. ही अशी धुई तुमच्याकडे जर पडली असेल मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सपोर्ट करा. चला मित्रांनो थोडेसे सबस्क्रायबर बाकी तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब नाही करत किंवा काय सबस्क्राईब नक्की करत चला. चला मित्रांनो भेटू पुढच्या डेली ब्लॉगमध्ये. अजून बरंच काही काही दाखवायचं मित्रांनो. तिकडे यज्ञ मंडपाचं काम वगैरे चालू आहे म्हणजे काम झालं फक्त पडदे वगैरे लावणे बाकी आहे. ते पण दाखवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आहे. आता आम्ही गेलो तो आज शेण आणायला बरं का मित्रांनो. कारण कुटिया वगैरे बाबांची कुटिया थोडंसं धुई गेल्यानंतर परत एखादा व्हिडिओ मित्रांनो आम्ही बनवू तुमच्यापर्यंत. आता सगुणा पण तिकडे बांधली ती थोडंसं धुई दिसते तिकडं.